IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। मुख्याध्यापिकेवर निलंबनाची टांगती तलवार। जिल्हा परिषद केंद्रीय मराठी मुलांची प्राथमिक शाळा डोणगाव तालुका मेकर येथील प्रभारी मुख्याध्यापिका सौ वर्षा गोपाल लांबाडे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार। मेहकर डोणगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक या शाळेतील लोखंडी भंगार हे कमीत कमी 3 ते 4 लाखाचे होते। ते वरिष्ठाची विना परमिशन विक्री केली होती। तसेच सुशोभीकरणासाठी शाळेत लावलेले झाडे कथा करणे, तसेच कोणत्याही पालकासोबत उद्धटपणे वर्तणूक करणे, महिला असल्याने पालकास दबावाखाली बोलणे असे अनेक बाबींमध्ये पंचायत समिती स्तरावर तक्रार, लेखी व तोंडी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। त्या तक्रारीवरून प्रथम गटशिक्षण अधिकारी लवाळे साहेब यांनी चौकशी नेमली, परंतु त्या चौकशीने चौकशी करण्यास विलंब लावला। त्यानंतर गटशिक्षण अधिकारी म्हणून वानखेडे साहेबांची नियुक्ती झाली आणि वानखेडे साहेबांनी त्या तक्रारीच्या संदर्भात चौकशी नेमून चौकशी अधिकारी काळे सर व सोळंकी सर यांना चौकशीसाठी पाठविले। या पथकाने संबंधित मुख्याध्यापिकेचे चौकशी दरम्यान वरिष्ठाचे आदेश प्रति मागितल्या, त्या त्यांच्याकडे नव्हत्या। तसेच चौकशीमध्ये सदर मुख्याध्यापिका वेगवेगळ्या मुद्द्यात दोषी आढळल्या। लोखंडी भंगार विकले हे चौकशी अधिकाऱ्यांनी पत्रकाराशी दिलेले आपल्या प्रतिक्रियेत स्वतः कबुली दिली। तर या मुख्याध्यापिकेच्या चौकशी प्रकरणावर विचारणा केली असता गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती मेहकर श्री वानखेडे सरांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की सदर चौकशी अहवालानुसार प्रभारी मुख्याध्यापिका या दोषी आहेत व त्यांना त्यांच्यावर कारवाई होणारच। ती कारवाई करण्यासाठी मी वरिष्ठाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद बुलढाणा CO साहेब हे आदेश पारित करून निलंबनाची कारवाई होईल, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मेहकर BO वानखेडे सर यांनी दिल्या। तर डोणगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय मुलांची शाळेतील माजी चपराशी हरुण शहा यांनी आपली प्रतिक्रिया देताना लांबाडे मॅडमनी शाळेतील काय विकले त्या संबंधित आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, तेव्हा आपणास लवकरच कळेल की या शिक्षण विभागात चालू असलेला भोंगळ कारभार तसेच शासनाच्या संपत्तीच्या चोऱ्या ह्या येथून पुढे थांबणार की चोरी करणाऱ्यांना पाठीशी घालणार हे आता जनतेसमोर लवकरच येणार आहे। प्रल्हाद खोडके, IB7 न्यूज, जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा। पादरे सरनं जे कंपाऊंड वॉल केला होता, लोखंडी कंपाऊंड वॉल केला होता, ते कंपाऊंड वॉल ते पण इकून टाकलं, ते खांब इकून टाकले। त्याच्यानंतर जे आम्ही सरकारी दवाखान्यातून 2 गेट आणले होते ते पण इकून टाकलं। रद्दी पण इकली। भंगार जवळपास लोखंडाचं भंगार किती होतं? 2-3 टन तरी भंगार होतं, कमी 7-8 टन, 3 टन जवळपास। हे सर्व कोण ऐकलं? कोण होतं प्रभारी? कोण होतं याच्या तवा हे ऐकणारं कोणी? लांबाडे बाई याच्या कारकिर्दीत विकल्या गेल्या। ठीक। यांच्या प्राप्त अहवालानुसार सदर मुख्याध्यापिका ही दोषी आहे, परंतु आज रोजी पंचायत समिती मेहकर यांच्यानुसार त्यांनी फक्त प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवलेला आहे। सदर चौकशी दरम्यान त्याच्यावर काय कारवाई होते किंवा नाही होत हे आता इथून पुढे आपण बघणे आवश्यक आहे। धन्यवाद। आपण आता IB7 न्यूज। शाळेतील जे भंगार असते त्या भंगारामध्ये फक्त व्यवस्थापन समितीचे एक ओळ टाकलेली होती, बाकी जी परमिशन घ्यायला पाहिजे असते पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लेवलला अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची परमिशन घेतलेली आढळली नाही। तसेच जे भंगार विकलं आहे त्या भंगाराची त्या दुकानदाराची ओरिजिनल पावती वगैरे काही आढळली नाही आणि किती भंगार विकलं त्याचंही काही नाही। या प्रकारे चौकशीमध्ये तुमच्यात दोषी दिसून येते। ठीक आहे, तर